नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर, साहित्य रस, जस्ट फॉर यू बाय आरची राधा. आपल्या या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण या नव्या एपिसोडमध्ये आणखी पुढच्या टप्प्याला सुरुवात करणार आहोत, पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आपण अगदी विवेक सिंधू पासून सुरुवात केली आहे या साहित्य जगताच्या सफरीला आणि इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आपल्या सगळ्यांचा सहभाग यात असल्यामुळं हा प्रवास अधिकाधिक रंगतदार होत जाणार आहे. तर आज मागच्या एपिसोडमध्ये आपण त्यावेळेच्या काव्याबद्दल, विशेषतः बालकवी आणि गोविंदाग्रजांबद्दल बोललो होतो, नाटककारांबद्दल तत्कालीन बोललो होतो. आता एक म्हणजे छोटीशी गोष्ट गोष्ट म्हटलं की कसे कान टवकारतात आपल्याला अगदी अंगाई गीतानं झोपायची वेळ संपली की काही काळातच आपल्याला झोपताना गोष्टी लागतात. मग ती आजी असो, आई बाबा असो, कुणीही असो, गोष्ट ऐकत 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 आपण झोपी जातो. स्टोरी टेलिंग, बेड टाईम स्टोरीज वगैरे हा प्रकार आपण लहानपणी अशा खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि आपल्याला त्यात इतकं स्वारस्य असतं. अगदी लहानपणी चमत्कारिक गोष्टी, भूताखेतांच्या गोष्टी, राक्षसांच्या गोष्टी, पऱ्यांच्या गोष्टी, राजा राणीच्या गोष्टी, आवडती नावडतीच्या गोष्टी, रामायण महाभारतातल्या कथा असतील, पुराणातल्या कथा असतील, लोककथा असतील, काहीही. मग आपला प्रवास बालपणापासून सुरू होतो. चंपक, चांदोबा, इसाप नीती, साने गुरुजींच्या गोडकोड गोष्टी, अशा अनंत खूप गोष्टीतून आपला साहित्याचा प्रवास सुरू होत असतो. आणि मग नंतर आपल्याला खूप मोठ्या मोठ्या लांबलचक गोष्टी ऐकायला, वाचायला आवडतात आणि याच जेव्हा खूप मोठ्या लांब होतात, दीर्घ कथा होतात आणि त्यामध्ये खूप प्रभावी पद्धतीनं मांडणी होते, त्यात खूप निरनिराळ्या प्रकारची स्वभावाची माणसं किंवा आपण त्याला पात्र म्हणूयात, आणि एक वेगळं सामाजिक वातावरण असू दे, राजकीय वातावरण असू दे, या सगळ्या वातावरणातल्या प्रभावी संवादाने आणि लेखकांनी ही कथा खूप रंगवून रंगवून अत्यंत सुंदरपणे दीर्घ मांडणी केलेली असते. त्यावेळेला त्या कथेचं रूपांतर कादंबरीत होतं, असं आपण समजूयात. कादंबरी म्हणजे काय याचं एक ढोबळमानाने व्याख्या न करता आपण आपल्या मनातली व्याख्या म्हणून कादंबरीकडे, की अतिशय प्रभावी पद्धतीनं केलेली मांडणी कथेची, दीर्घ गुंतागुंतीची कथा, त्यात येणारी अनेक पात्र, त्यांचे स्वभाव विशेष, त्यानंतर त्यावेळची असणारी तत्कालीन परिस्थिती त्या कथेतली किंवा त्या कादंबरीतली, आपण ती वाचताना आपलं देहभान विसरत असतो. आपण त्या काळात, त्या परिस्थितीत, त्या पात्रांशी इतके तद्रूप होत जात असतो. खरं तर म्हणजे कादंबरीवरून बरेच सिनेमे निघाले, पिक्चर निघाले असं आपण म्हणतो. पण जनरली लोकांचं एक काय असतं सामान्यतः विचार करताना, की नाही, कादंबरी वाचताना खूप छान वाटत होती, चित्रपटात तेवढी मजा नाही आली. बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो. का बरं? कारण आपण ते शब्द वाचताना आपला एक कल्पनारम्यतेचा प्रवास सुरू असतो वाचन करताना, आणि दृकश्राव्य माध्यमात ते समोर तयार होऊन आपल्या नजरेसमोर आपटत असतं, येत असतं. आणि तो त्या क्रिएटिव्ह संचाचा किंवा त्या लोकांचा विचार त्या कादंबरीतून आलेला असतो. कादंबरीच्या एक ढोबळ कथामानातून, दृकश्राव्य माध्यमातून ती कादंबरी आपल्यापर्यंत येते. पण कादंबरी वाचतानाची मजा एक वेगळी असते. तर या कादंबरी लेखनाला आपल्या मराठीमध्ये खरं तर मी भालचंद्र नेमाडेंचं व्याख्यान अमेरिकेतल्या साहित्य संमेलनाबद्दलचं ते यूट्यूबवर ऐकलं. त्यात मला त्यांच्याकडून असं कळलं की मराठी कादंबरी ही काही इंग्रजांच्या काळानंतर आलेली नाही, ती खूप आधीपासून आहे अस्तित्वात. आणि कदाचित
म्हणजे त्यांचं म्हणणं खरं आहे, त्यांनी दाखले दिले सगळे. पण ढोबळ मानाने आपल्याकडे विचार करताना की इंग्रजांच्या कालावधीत आपल्याकडं गद्य या दीर्घ कादंबरीची परंपरा निर्माण झाली असं आपण म्हणूयात. आणि खूप मोठे मोठे कादंबरीकार, म्हणजे कादंबरीकारांबद्दल बोलायला लागलं तर खूप खूप बोलण्यासारखं आहे. पण त्यावेळचे मोठे कादंबरीकार आपल्याला आत्ता आपण त्यांना नमन करून पुढे जाणं आवश्यकता आहे या साहित्य जगताच्या सफरीमध्ये. तर मराठीतली आद्य कादंबरी म्हणजे पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी आपण म्हणू त्याला, जी बाबा पदमजी यांनी 1857 साली लिहिलेली आहे. ती मराठीतली आद्य कादंबरी म्हणून ओळखली जाते. पण त्याचबरोबर लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे यांनाही आद्य कादंबरीकार मानलं जातं. म्हणजे त्यांची मुक्तामाला ही त्यांची पहिली कादंबरी आणि रत्नप्रभा ही त्यांची आणखी एक कादंबरी. सामाजिक विषयांवरच्या कादंबऱ्या आहेत. आता आपल्याकडच्या कादंबऱ्यांमध्ये इतिहासातली पात्र पुन्हा अजरामर करण्यात आली, पुराणातली पात्र अजरामर करण्यात आली. त्याचबरोबर त्यावेळी सामाजिक कादंबऱ्यांचीही निर्मिती झाली. आणि ज्यावेळेला पुराण कथेचाही कादंबरीमध्ये आधार घेतला असेल लेखकांनी, तेव्हा सुद्धा त्याचा उलगडा त्याच्या कल्पनाविलासाप्रमाणे किंवा तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार किंवा लेखकाच्या एकंदर आकलनाच्या व्याप्तीनुसार म्हणूयात आपण, त्याची समज, त्याची विचार करण्याची खोली, त्याची व्याप्ती विचारांची आणि कल्पनाविलास या सगळ्याचा संगम कादंबरीमध्ये घडून आलेला असतो. तर हे एक अत्यंत मनोवेधक आणि अत्यंत सगळ्यांना आवडणारा असा साहित्य प्रकार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याकडचे त्यावेळचे कादंबरीकार जर आपण विचार करायला गेलो तर पहिल्यांदा आपण यांची नावं तर घेतलीच, पण यानंतर आपण महत्त्वाचे कादंबरीकार म्हणूयात की जे हरिनारायण आपटे, म्हणजे अर्वाचीन कादंबरीचे जनक असं त्यांना संबोधलं जातं. मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी, व्याख्याते, म्हणजे खूप बहुआयामी व्यक्तिमत्व आहे हे. ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादकही होते. त्यांचे करमणूक या मासिकाचे संस्थापक आणि संपादक आहेत ते. आणि अकोल्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे आहेत. 1884 ते 1919 हा त्यांचा कालखंड. 12 सामाजिक आणि 11 ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. मुख्यतः पण लक्षात कोण घेतो ही त्यांची अत्यंत महत्वाची कादंबरी आहे. त्या कादंबरीनं स्वतःचं असं एक युग, म्हणजे या हरिनारायण आपटेंनाच स्वतःचं असं युग, कादंबरीचं युग निर्माण करणारा लेखक असं म्हटलं जातं. स्वतः नाटककारही आहेत. आणि हरिनारायण आपटेंनी बरीच नाटकं रूपांतरित केली. आणि ज्यावेळेला रूपांतरण होतं आणि परकीय भाषेतलं काहीतरी आपल्याकडे येतं, त्यावेळेला ते फक्त भाषा म्हणून येत नाही, ती त्याची संस्कृती, तिथलं जगणं, तिथलं जीवनमान, तिथल्या लोकांची मानसिकता, तिथल्या लोकांची विचार करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी आपसुकच घेऊन आलेलं असतं. आणि त्यामुळं आपल्या साहित्यात एक विविधतेची, मोलाची अशी भर पडत असते. त्यामुळं रूपांतरित साहित्य ही आपल्या भाषेच्या विकासाला खूप महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. तर यांची रूपांतर नाटकं म्हणजे मोलियर, व्हिक्टर ह्युगो, काँग्रेस, शेक्सपियर यांच्या नाटकांचं रूपांतरण हरिनारायण आपटे यांनी केलेलं आहे. त्यांच्या कादंबऱ्या खूप आहेत आणि मला नक्की कादंबऱ्यांची किमान नावं तरी घ्यावी हे मला महत्त्वाचं वाटतं. तर उषःकाल, कर्मयोग, कालकूट, केवळ स्वराज्यासाठी, गड आला पण सिंह गेला, गणपतराव, गीतांजली, चंद्रगुप्त, चंद्रगुप्त आणि चाणक्य, चाणाक्षपणाचा कळस, जग हे असं आहे, जबरीचा विवाह, जयध्वज, तारा, धूर्त विलसत,
पण लक्षात कोण घेतो, पांडुरंग हरी, भयंकर दिव्य, भासकवीच्या नाटक कथा, मधली स्थिती, माध्यान्ह, मायेचा बाजार, मारून मुटकून वैद्यबुवा, मी. खरं तर मी ही त्यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे आणि खूप महत्त्वाची आहे त्यामुळं ती. त्यानंतर म्हैसूरचा वाघ, यशवंतराव खरे, रूपनगरची राजकन्या, वज्राघात, विदग्ध वाङ्मय, शिष्य जनविलाप, श्रुतिकीर्तचरित, संत सखू हे नाटक लिहिलं त्यांनी, संत पिंगळा हे नाटक लिहिलं, सुमती विजय, स्फुट गोष्टी आहेत त्यांच्या 1 ते 6 भाग आहेत. त्यानंतर सूर्योदय, सूर्यग्रहण, हरिभाऊंची पत्रे, असं विविध लेखन हरिनारायण आपटेंनी केलेलं आहे. हरिनारायण आपट्यांची एक गोष्ट महत्वाची म्हणजे अज्ञान हा सर्वात मोठा शत्रू आहे, हे त्यांचं ध्येयवाक्य असल्यासारखं होतं. माणसानं ज्ञानप्राप्ती करून घ्यायला पाहिजे आणि माणूस म्हटल्यावर फक्त माणूस पुरुष असं नाही, तर स्त्रिया जवळपास आपल्या भारतीय संस्कृती असं म्हणणार नाही मी, पण ज्या वेळची त्यावेळची ऐतिहासिक परिस्थिती लक्षात घेतली किंवा काही एक वाद लक्षात घेतला, तर स्त्रियांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं गेलं होतं. त्यामुळं जवळपास 50% भाग यातच आला, तर तो शिक्षणापासून वंचित होता. ही खरं तर खूप दुःखाची गोष्ट आहे आणि खूप वाईट गोष्ट आहे समाज उभारणीच्या दृष्टीनं तसं बघायला गेलं तर. त्यानंतर शूद्रातिशूद्र बाकीचे वगैरे तर आलेच, ज्यांना ज्ञान घेण्याचा अधिकारही नव्हता. तर एक ज्ञान ही गोष्ट ही अत्यंत संकुचित आणि आपल्यापुरतीच ठेवली गेली आणि बहुतांश जणांपर्यंत ती पोहोचवली गेली नाही, हे खरं तर दुःख आहे. पण हा काळ, सुधारणेचा काळ, हा एक असा काळ आहे की ज्यामध्ये शिक्षणाची दारं या दिग्गजांनी इतरांनाही खुली करून दिली, जे सामाजिक सुधारक किंवा चळवळीतले लोक होते या लोकांनी. आणि शिक्षणाची दारं स्त्रियांना, शूद्रातिशूद्रांना आणि जवळपास सर्वांसाठी मोकळी झाली. आणि त्यानंतर खरे बदल, वैचारिक असू दे, सामाजिक बदल असू देत, त्याला दिशा मिळाली, त्याला गती आली असं आपण म्हणूयात. तर स्त्री शिक्षणाबद्दल आणि स्त्री पुरुष समानतेबद्दल हरिनारायण आपटे यांनी खूप लिहिलेलं आहे आणि त्यांचं मत असं होतं की स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि महत्वाची गोष्ट आहे ही. आणि ही विचारवंत महाराष्ट्राच्या मातीला लाभले, ज्योतिराव फुलांसारखी माणसं लाभली, सावित्रीबाईंसारखी माय लाभली. त्यामुळं आम्ही आज काहीतरी शब्द आणि ज्ञान आणि त्या सरस्वतीची आराधना करण्यासाठी सक्षम झालेलो आहोत. त्या भाषेची गुणगान गाण्यासाठी आम्ही सक्षम झालेलो आहोत असं आम्ही म्हणू. तर त्यानंतरचे आणखी एक महत्वाचे नाटक कादंबरीकार म्हणूयात आपण. या कादंबरीकारांना महत्वाचं का म्हणायचं, कारण खूप रंजक पद्धतीनं आणि खूप आपण ज्याला सस्पेन्स वगैरे असं म्हणतो आत्ताच्या भाषेमध्ये, तर हा निर्माण करण्याचं काम हे करणारे म्हणजे आणखी एक महत्वाचे लेखक, ज्यांचं लेखन ज्या काळात आम्ही वाचलं त्या काळात ती भाषा पण लवकर कळायची नाही इतक्या लहानपणी. मी तर वीर धवल ही कादंबरी इतक्या लहानपणी वाचली आहे. तर त्यानंतरही मी वाचली त्यानंतर. अ, तर असे हे वीर धवलचे लेखक, कादंबरीकार नाथ माधव, अत्यंत दिग्गज कादंबरीकार म्हणूयात आपण त्यांना. द्वारकानाथ माधवराव पितळे असं त्यांचं नाव. तर 1882 ते 1928 हा त्यांचा कालखंड आहे. आणि तसा अ, एक मर्यादित कालखंड आहे, पण त्यांनी इतकं काम करून ठेवलेलं आहे. एकतर शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आणि आयुष्यातल्या घटनाबद्दल संशोधन करण्याचा इतका त्यांचा महत्वाचा काळ त्यांनी संशोधनात घालवलेला आहे की शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी अपार संशोधन केलं आहे त्या काळात त्यांच्या आयुष्यात. त्यानंतर त्यांचा अपघातही झाला, पण
त्यात त्यांनी जे लेखन केलेलं आहे ते अनमोल आहे आणि बऱ्याच जणांनी म्हणजे बहुतांश जणांनी नाथमाधवांच्या कादंबऱ्या वाचल्या असतील. आमच्या मागची पिढी, त्याच्या मागची पिढी असं मी म्हणेन. या पुढच्या पिढ्यांबद्दल तेवढा वेळ कादंबरीच्या वाचनासाठी, कारण आता ॲप आली आहेत एक्स्ट्रॅक्ट सांगणारी, की तेवढा वेळ कुणालाच नाही आहे. कुणासाठी अ, तेवढ्या कादंबरीसाठी किंवा लेखकांचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांच्या लेखनाची जडणघडण लक्षात आणण्यासाठी किंवा त्याबद्दल विचारमंथन करण्यासाठी ही वेळ खूप, 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 खूप संकुचित झाली आहे. आपण आता 10 सेकंदापासनंची 2 मिनिटापासनंची रीळ बघण्यात अगदी आपला वेळ आनंदानं घालवतो आहोत. त्यात तासनतास जात आहेत. पदरी आपल्या काहीच पडत नाही. डोकं गच्च झालेलं असतं, भणाणलेलं तरी असतं किंवा मग त्यानंतर जाणवणारी पोकळी ही भयंकर असते. आपण जवळपास सगळेच आजकाल या अनुभवातून जात असू, तर थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवून आपण अशा लेखकांचं लेखन वाचणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपली भाषासुद्धा सुधारते आणि एक अनोखं समाधान आपल्याला गाठीशी येतं, हे वेगळं सांगायला नको. तर नाथमाधवांच्या कादंबऱ्या या अतिशय रहस्यमय म्हणूयात आपण किंवा ऐतिहासिक छाप असणाऱ्या अशा या कादंबऱ्या आहेत. आणि त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये मी वीर धवलच्या नावाचा उल्लेख तर केलाच, पण त्याच्यामध्ये इतिहासाची सांगड घालून केलेल्या कादंबऱ्या खूप आहेत. तर त्यांच्या कादंबऱ्यांची नावं ग्रहदशेचा फेरा, डॉक्टर, देशमुखवाडी, दोन भावंडे, प्रेमवेडा, भविष्यप्रचिती, मालती माधव, सोनेरी टोळी, वीर धवल, सावळ्या तांडेल ह्या अतिशय प्रसिद्ध म्हणजे पॉप्युलर म्हणतो आपण ज्याला, आवडलेल्या लोकांना अशा कादंबऱ्या आहेत. विमलेची ग्रहदशा, त्यानंतर विहंगवृंद, शरयू, सापत्न भाव, सुहासिनी, स्वयंसेवक, स्वराज्याचा कारभार, स्वराज्याचा श्री गणेशा, स्वराज्यावरील संकट, स्वराज्याची स्थापना, स्वराज्याची घटना, स्वराज्यातील दुफळी, स्वराज्याचे परिवर्तन, हेमचंद्र रोहिणी असे अनेक सांगता येतील. आणि मी आधी म्हटलं की शिवाजी महाराजांच्या कालखंडाबद्दल किंवा त्यांच्याबद्दलच्या संशोधनाबद्दल त्यांनी बराच कालावधी नाथमाधवांनी व्यतीत केला आहे आणि त्या सगळ्याचा ठसा त्यांच्या लेखनामध्ये मिळतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यानंतरचे लेखक म्हणजे यांचा कालावधी मोठा आहे, लेखन मोठं आहे आणि खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणूयात आपण कादंबरीमधलं आणि आवडते लेखक म्हणूयात. जवळपास त्यावेळच्या लोकांचे अत्यंत आवडते लेखक आणि प्रगाढ अभ्यासक म्हणूयात आपण त्यांना. मी नाव सांगते, वि.स. खांडेकर. अ, खूप जवळीक अशामुळे वाटते की ते स्थायिक झाले कोल्हापुरात आणि माझं शिक्षण कोल्हापुरात झाल्यामुळं, जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला असल्यामुळं एक अनोखी जवळीक वाटतेच वाटते. कारण अ, खूप आनंद वाटतो, खूप अभिमान वाटतो आणि त्यांचं लेखन वाचत आम्ही मोठे झालेलो आहोत. तर वि.स. खांडेकर पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे लेखक, कादंबरीकार असं अभिमानाने सांगावंसं वाटतं. तर खांडेकरांच्या कादंबऱ्या जेव्हा आपण वाचतो किंवा खांडेकरांचं साहित्य जेव्हा आपण वाचतो, त्यावेळेला आपल्याला असं जाणवतं की ती एक कथा नसते, की ती एक कादंबरी नाही किंवा ती एक कथा नाही आहे, तर ती एक ध्येयवाद आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये समाज कल्याणाची एक तळमळ आपल्याला दिसून येते त्या सगळ्या लेखनामध्ये. ते असंच खूप रंजक पद्धतीने मांडलंय असं नाही, तर त्यात अनेक भावभावनांचे कंगोरे, स्वभावविशेषांचे कंगोरे, खूप गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतात. आपण जेव्हा जाणीवेनं वाचतो ती कादंबरी किंवा वि.स. खांडेकरांचं लेखन ज्यावेळेला आपण वाचतो,
त्यावेळेला आपल्याला हे नक्की जाणवतं आणि लेखन अत्यंत ओजस्वी असं लेखन आणि फक्त मनोरंजनच करत नाही, तर ते तत्कालीन समाज जीवनावर भाष्य करणारं असं खांडेकरांचं लेखन आहे. आणि खांडेकरांच्या खूप गोष्टींच्या पटकथा झाल्यात, चित्रपटात त्या कथा म्हणून आल्यात आणि त्यामुळं त्या आणखी जास्त लोकांपर्यंत जे लोक वाचू शकत नाहीत आणि जे लोक साहित्याची आवड नाही अशा लोकांपर्यंत सुद्धा त्या चित्रपटाच्या माध्यमातनं गेलेले आहेत. आणि वि. स. खांडेकर तर नाट्यवेडे आहेतच. अ, नाटक लिहिणं, नाटकात काम करणं आणि नाटकाबद्दलचा अभ्यास करणं या गोष्टी अगदी म्हणजे रग रग में बसी हुई चीजे आपण जसं म्हणतो, तशी गोष्ट आहे नाटकाबद्दलची सुद्धा खांडेकरांच्या बाबतीत बोलायला गेलं तर. आणि खूप तल्लख, तल्लख कल्पनाशक्ती. म्हणजे ययाती ही कादंबरी ज्यांना साहित्याची आवड आहे त्यांनी वाचली नसेल तर मला आश्चर्य वाटेल मराठी माणसाने. तर ययाती या कादंबरीसाठीच ज्ञानपीठ पुरस्कार खांडेकरांना मिळालेला आहे. आणि अ, त्यांचे खूप म्हणजे खांडेकरांनी खरं तर रूपक कथा हा नवा प्रकार रूढ केलेला आहे मराठी लेखनामध्ये. आणि त्यांचं लेखन बहुआयामी असं लेखन आहे. कादंबरी, कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट कथा, नाटक, व्यक्तिचित्र, अनुवाद असं कितीतरी पद्धतीचं विपुल असं लेखन खांडेकरांनी केलेलं आहे. आणि वृत्तपत्रीय लेखन आणि ग्रंथसंपादनही केलेलं आहे. मी म्हटलं की त्यांच्या खूपशा कथांवर, कादंबऱ्यांवर अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिका सुद्धा निघाल्या आणि त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघालाय. तर 16 कादंबऱ्या, 6 नाटक, 6 नाटकं आणि 250 ललितलेख, 100 निबंध, कित्येक टीका-टिप्पण्या असा प्रचंड साहित्य संभार त्यांनी उभा केलेला आहे असं म्हणूया. आणि अंतरीचा दिवा हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तक रूपातील संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. तर खांडेकरांच्या पुस्तकांची तर लांबलचक यादी आहे. मला ती वाचून दाखवावीशी वाटते. कुणालाही कुठलंही कादंबरी, पुस्तक मिळालं तर त्यांनी जरूर, जरूर वाचावं. आणि त्या एखादं पुस्तक तुम्ही अजून वाचलं नसेल असे लोक खूप कमी असतील जे हे पॉडकास्ट ऐकत असतील. पण ज्यांनी वाचलं नसेल खरोखर आणि आत्ताच्या पिढीतली, नवीन पिढीतली मंडळी हे जर पॉडकास्ट ऐकत असतील, तर त्यांनी नक्की, नक्की ही जी लांबलचक यादी वाचतीये, त्यातलं कुठलंही पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळेल. तर त्यांची पुस्तकं अजून येतो वास फुलांना, अमृत, अमृतवेल, अविनाश, अश्रू, अश्रू आणि हास्य, आगरकर व्यक्ती आणि विचार, उल्का याची पटकथा पण आहे, उषा, कल्पलता, कांचनमृग, क्रौंचवध या त्यांच्या खूप महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. कालची स्वप्ने, कालिका, घरटे, घरट्याबाहेर, चंदेरी स्वप्ने, चांदण्यात, छाया, जळलेली जळलेला मोहोर, जीवनशिल्पी, ज्वाला, झिमझिम, तिसरा प्रहर, तुरुंगातील पत्रे, ते दिवस, ती माणसे, दवबिंदू, देवता, पहिली लाट, पहिले पान, पहिले प्रेम, पाकळ्या, पांढरे ढग, पारिजात, पाषाणपूजा, पूजन, फूल आणि काटे, फुले आणि दगड, मंजिऱ्या, मझधार, मंदाकिनी, मध्यरात्र, मृगजळातल्या कळ्या आणि ययाती त्याला ज्या कादंबरीला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे अशी ही कादंबरी. खूप महत्वाची कादंबरी, जरूर वाचणं आवश्यक आहे. कारण प्रेम ही एक भावना आणि
शरीराबद्दलचा किंवा तारुण्याबद्दलचा किंवा उपभोगाबद्दलचा हव्यास हा माणसाला कसा बर्बाद करू शकतो. आणि प्रेम ही एक किती उदात्त पद्धतीची भावना आहे. खरं तर यात सगळ्यांची प्रेम प्रेम हा असा विचार करायला गेले तर म्हणजे अ, यातली जी सगळी पात्र आहेत, ठाशीव पात्र म्हणजे शर्मिष्ठा, देवयानी, पुरू, ययाती, इ इतकंच एक पौराणिक कथा आणि त्यानंतर त्या कथेवर ही जी कादंबरी रचली गेली आहे आणि या कादंबरीची उभारणी, त्यातली पात्रांची व्यापकता आणि त्याच्या पात्रातल्या प्रेमाच्या पद्धती सगळ्यांच्या आणि उदात्त म्हणजे स्वार्थी शारीर प्रेमापासून ते भव्य उदात्त कचाच्या व्यापक प्रेमापर्यंत हा सगळ्या पद्धतीचा एक म्हणजे अनमोल खजिना आहे. ययाती ही कादंबरी अत्यंत सुंदर, व्यापक आणि खूप मानवी मनाचा अभ्यास करून लिहिली गेलेली कादंबरी आहे असं मी म्हणेन. तर ययाती जरूर वाचावी, वाचली नसली तर. तर त्याशिवाय पुन्हा पुढच्या कादंबऱ्या रंग आणि गंध, रिकामा देव्हारा, रेखा आणि रंग, लग्न पहावे करून, याचा चित्रपट पण निघाला. वामन मल्हार जोशी व्यक्तिविचारांमध्ये विचार करायला गेले तर आपण वायुलहरी, वासंतिका, विद्युत प्रकाश, वेचलेली फुले कथासंग्रह आहे हा. त्यानंतर समाधीवरील फुले, 6 भाषणे, सांजवात, सुखाचा शोध, सुवर्णकण, सूर्यकमळे, सोनेरी सावली, सोनेरी स्वप्ने भंगलेली, त्यानंतर स्त्री आणि पुरुष, हिरवळ, हिरवा चाफा, हृदयाची हाक, क्षितिज स्पर्श, ही त्यांची लेखन संपदा आहे. आणि आणखी एक नमूद करावं असं वाटते की सुनील कुमार लवटे यांनी खांडेकरांचं चरित्र लिहिलंय. ते मिळालं तर तेही जरूर वाचा. खांडेकर 1941च्या सोलापुरातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारा हा पहिला मराठी कादंबरीकार म्हणून आपण त्यांना शतशः नमन केलं पाहिजे. आणि मला एक कादंबरीकार खूप झालेत. कादंबरी आपल्याकडं परंपरा आहे गोष्टी रूपात गोष्टी सांगण्याची. आहे तसं काही नमूद करण्यापेक्षा इतिहास सुद्धा आपल्याकडं त्या वेळच्या तत्कालीन राजांचे किंवा त्या वेळच्या सम्राटांचे म्हणूयात किंवा इतर सामाजिक गोष्टी सुद्धा या गोष्टी रूपात लिहिल्या गेलेल्या आहेत. आपल्याकडं म्हणजे इतकी पुराणं ज्यावेळेला आपण व्यासरचित म्हणतो, या खरं तर म्हणजे किती पुरातन इतिहास आहे आपल्याकडं गोष्टी सांगण्याचा आणि सगळी सत्य, मौलिक तत्वविचार हे सगळे आपल्याकडं गोष्टी रूपात सांगण्याचा प्रघात आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी असते की मूल्य बाजूला राहतात आणि आपण फक्त गोष्टी पुढं सरकवत राहतो. पण हे जे महान कादंबरीकार आहेत, ज्यांनी अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्यात, त्यांनी त्यातल्या मूल्यांवर खूप विचार केलेला आहे आणि ती मूल्य विस्तारित रूपात मानवी मनात त्याचं रोपण करून आणि त्यांच्या स्वभावातून किंवा त्यांच्या विचारातून, वागण्यातून पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. खूप कादंबरीकार आहेत त्या काळचे आणि अजूनपर्यंत म्हणजे असंख्य जण आहेत. पण या साहित्य जगताच्या सफरीमध्ये, या साहित्य प्रवासामध्ये आता प्रवास म्हटलं की आपण एकाच ठिकाणी खूप वेळ रेंगाळून नाही ना शकत. आता टूर्सचा जमाना आहे. टूर्सच्या जमान्यात कसं 5 देश सांगितले जातात. युरोप टूर्स सांगितल्या जातात सगळ्या. पण त्यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टींना टच अँड गो अशा पद्धतीनं आपण ते बघत असतो त्या सफरीमध्ये. तर या सफरीमध्ये सुद्धा असंच होणार आहे की खूप
विस्तृतपणे आपल्याला सगळ्या गोष्टींबद्दल सांगता येईल असं नाही. आपल्याला टच अँड गो करत पुढे जायला लागणार आहे, की हां, हे आहे, यांची व्यक्तिविशिष्टता ही आहे, यांच्या लेखनातली वैशिष्ट्य ही आहेत, हे वाचलं पाहिजे असं आपण सांगतच पुढे जाणार आहोत. पण मराठीच्या लेखनाच्या, साहित्याच्या कालखंडातील महत्त्वाचे टप्पे तरी घ्यावेत असा आमचा प्रामाणिक विचार आणि प्रयत्न आहे. आणि या आमच्या प्रामाणिक विचाराला, प्रयत्नाला आपली साथ मिळाली तर आम्हाला खूप आनंद होईल आणि आम्हाला पुन्हा उभारी मिळेल नवनवं वाचन करण्याची, ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची. आणि हे असंख्य लोक, असंख्य प्रयत्न सगळेजण YouTubeवर करताहेत आणि सगळ्यांना त्यामुळं मी वंदन करते. खरोखर खूप जण आहेत अशा पद्धतीचं साहित्य पोहोचवण्यासाठी धडपड करणारे. आणि आम्ही सुद्धा आमच्या परीने खारुताईचा वाटा म्हणून आम्हाला ज्या साहित्यानं घडवलं, आम्हाला ज्या साहित्यानं माणूस म्हणून जगायला शिकवलं, मानवतावादी दृष्टिकोन दिला आणि आमच्या माणूसपणाला एक व्यापकता दिली, अशा बऱ्याच साहित्यिकांच्या साहित्याचा उल्लेख करत पुढं जायचं आहे. तर या आमच्या सफरीमध्ये आपण सुद्धा सामील व्हा. आपल्याला पण खूप आनंद मिळेल याची मी खात्री देते. आणि हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि आम्ही व्हिडिओ रूपात या गोष्टी आणल्या नाहीत. आम्ही ऑडिओ रूपात हे पॉडकास्ट आणतो, कारण आपण ते कधीही कुठेही ऐकू शकता आणि त्याबद्दल विचार करू शकता. आणि याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या हातून पोहोचणंही आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही लाईक तर कराच, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता एक नवीन टूम आलेली आहे असं मी म्हणेन, की भाषेबद्दलचा अभिमान प्रचंड जागृत झालेला आहे. पण ती माणसं किमान रोज अर्धा तास तरी वाचतात की नाही मला माहीत नाही. आणि वाचावं, वाचल्यानंतर ते समजून घ्यावं आणि समजून घेतल्यानंतरचा जो अभिमान असेल तो खराखुरा आणि रास्त अभिमान असेल. तर नव्या पिढीनं पुस्तक हातात घ्यावं, वाचावं आणि तो अनुभवही घ्यावा. डिजिटल वाचनापेक्षा पुस्तक मीन्स मी माफ करा, मी हे हिंदीमध्ये म्हणतेय, पण आँखों को सुकून मिलता है, हाथों को तसल्ली मिलती है और मन को एक शांति मिलती है जब आप किताबें हाथ में लेकर पढ़ते हो. बहुत सुकून मिलता है. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि सगळ्या भाषांवर मनापासून प्रेम करा, कारण सगळ्या भाषा या मानवी मनातल्या भावना एकमेकांना सांगण्यासाठी आणि मानवाला समजून घेण्यासाठी त्या भौगोलिक क्षेत्रातल्या माणसांनी भाषांची निर्मिती केली आहे. तर कुठल्याही भाषेचा दुस्वास करू नका. जास्तीत जास्त भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. त्यामुळं माणसात सलोखा निर्माण होईल. पण त्याबद्दल सक्ती नको. मनापासून शिका. भाषेंवर प्रेम करा, सगळ्या भाषांवर प्रेम करा, सगळ्या माणसांवर प्रेम करा, असं म्हणून मी आपला या पॉडकास्टमध्ये निरोप घेते. नमस्कार. तर आमच्या या साहित्य जगताची सफर, साहित्य रस बाय आरची राधा जस्ट फॉर यू या उपक्रमाला आपला प्रतिसाद मिळत राहो ही पुन्हा एकदा अपेक्षा करते आणि आपला निरोप घेते. नमस्कार.